श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करू देत, अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आपले महाराज किती सुंदर दिसत आहेत ना. साक्षात वटवृक्षाखाली बसल्याचा हा एक अनुभव आहे. आणि जेव्हा आपण असं स्वामींना पाहतो वटवृक्षामध्ये बसलेले, इतकं सुंदर वाटतं. तर आजही स्वामींनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. तर तीच एक अनुभूती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप दिवसांनी समोरासमोर तुमच्याशी बोलायची संधी मिळाली. तर सगळ्यांचे सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. तर पहा, आज मंदिरात आरतीच्या दरम्यान मी गेले होते आणि आरती झाली आणि बऱ्याच तिथे इतकी गर्दी असते, भयंकर गर्दी असते. आरती झाली, सगळ्यांनी नमस्कार केला, आरती घेतली, दर्शन घेतलं, त्यानंतर सगळ्यांना प्रसादही मिळाला आणि मग सगळे आपापल्या घरी निघून जात होते. आणि मग जाता जाता झालं काय, तर तिथे जे गुरुजी असतात, जे स्वामींच्या सेवेसाठी तिथे असतात, तर ते गुरुजींशी बोलण्याचा योग आला आणि ते गुरुजींनी स्वतःच विचारलं, तुम्हाला मी ह्या ग्रुपमध्ये ॲड करू का? मंदिराचे रोजच्या रोज इथे फोटो वगैरे तुम्हाला शेअर करण्यात येतील. तर ह्या मंदिरात स्वामींचं मंदिर आहे, म्हणजे कुठलंही प्रणीत नाही, फक्त स्वामींचं मंदिर आहे इतकंच. तर तिथे सकाळ संध्याकाळ 7 वाजता दररोज आरती होते. गुरुवारी 6:30 ते 8 वाजेपर्यंत योग साधना असते. म्हणजे छोटा एक यज्ञ केला जातो दत्त महाराजांचा. त्यानंतर दत्त महाराजांच्या सेवा, स्वामींच्या सेवा या मंदिरात घडतात आणि ह्या साधनेनंतर आरती होते आणि मग जो काय असेल तो प्रसाद वगैरे होतो. तर तर ते गुरुजी मला सगळं काही सांगत होते त्याबद्दल आणि म्हटले, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की येत जा. तर ॲक्च्युली वेळ मिळण्यापेक्षा स्वामी आपल्याला बोलवतात सुद्धा. आणि आपल्या मनात जर आपल्याला स्वामींची ओढ असेल किंवा स्वामींबद्दल एक वेगळी, म्हणतो ना आपण, वेगळं प्रेम आपल्याला आपसुकच तिथंपर्यंत ओढून घेऊन जातं. आपल्या मनात जरी असं एक क्षण जरी वाटून गेलं की मला आज मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, तर तेव्हा आपोआप महाराज काय करतात माहिती नाही, पण ते आपोआप आपली पावले तिकडे वळली जातात आणि ते नियोजन स्वामींचं असतं. आपण स्वामींकडे जात नाही, तर स्वामी आपल्याला बोलावून घेत असतात. तर त्यासाठी आपली परीक्षा असते भक्तीची, श्रद्धेची, विश्वासाची. पण महाराज खूप कनवाळू, दयाळू आहेत, हेही आपल्याला माहितीच आहे. तर त्यानंतर घडलं काय, तर पहा, महाराज म्हटले, म्हणजे बघा, माहिती नाही हे काय नियोजन असतं महाराजांचं. तर ते बोलता बोलता त्याने म्हटले आणि असं बोलणं झालं आणि ते त्यांच्या घरी जाणार, मी माझ्या. तर त्याच वेळेला ते जे गुरुजी होते त्यांनी अचानकच ते बोलले की हा प्रसाद तुझ्यासाठी घे. त्यांनी त्यांची जी पिशवी होती, तर ती पिशवी अडकवली होती आणि प्रसाद वाटून झाल्यानंतर ते घरी नेण्यासाठी मे बी प्रसाद थोडासा घेऊन जात असतील. तर त्या प्रसादातला त्यांनी मला एक लाडू काढून दिला आणि तो माझ्या हातावर ठेवला आणि मला म्हटले, हा तुला आज प्रसाद घे. तर इतका मला आनंद झाला. अनपेक्षित होतं हे सगळं. कारण ते गुरुजींची आणि माझी पहिलीच भेट होती आणि इव्हन मला आरतीनंतर ऑलरेडी प्रसाद मिळाला होता, सगळ्यांनाच मिळाला होता. तरीसुद्धा त्या महाराजांना काय वाटलं, म्हणजे त्या गुरुजींना काय वाटलं माहिती नाही. मग त्यांना नमस्कार सगळे करत होते. मीही नमस्कार केला, कारण प्रत्येक जीवामध्ये स्वामींचं अस्तित्व असतं. जरी आपण म्हणत असेल की स्वामींच्याच पुढे कोणालाही झुकायचं नाही, तरीसुद्धा आपण जर प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक माणसांमध्ये जेव्हा स्वामींना पाहायला शिकतो, तेव्हा आपोआप आपण नतमस्तक होत असतो. त्यातल्या स्वामींना, त्यांच्यातल्या चांगुलपणाला आपण नतमस्तक होत असतो. आणि मग त्यांचाही आम्ही आशीर्वाद घेतला आणि भरभरून अगदी स्वामींनीच आशीर्वाद दिला. साक्षात स्वामी महाराजच तिथे आहे त्यांच्या रूपात. अशीच एक वेगळा अनुभव आज मिळाला आणि त्यांनी तो लाडू खायला दिला. तर मी तो लाडू एकट्यानेच फस्त केला. असंही तेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हतं आणि का माहिती नाही, पण तो लाडू मला असं वाटलं की मी एकटीनेच खावा. तो कोणाचाही नाही, त्यावर फक्त आणि फक्त माझ्या महाराजांनी दिलेलं आशीर्वाद आहे, माझ्यासाठीच फक्त आहे. सो मी तो लाडू एकटीने फस्त केला, माफ करा. पण सोबत कोणी असतं किंवा कोणी मागितलं असतं तर मी दिला असता नक्कीच, हेही तितकंच खरं आहे. तर असा तो गोड, इतका लाडू गोड आणि इतका काहीतरी वेगळाच होता. तो कशाचा होता, काय होता, मला नाही जाणून घ्यायचं. मला तो इतकंच माहिती आहे की ते स्वामींचा प्रसाद आहे आणि ज्यांनी कोणी दिला होता, तर स्वामींनी तो त्यांच्या खाऊतला खाऊ मला दिलेला आहे आज.
तर स्वामी महाराजांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे मी स्वामींच्या मंदिरात जात असताना अचानक मला एक दुर्गामाता देवीचं मंदिरसुद्धा दिसलं. तर म्हणजे कदाचित त्या दुर्गामातेचीच इच्छा असेल मी तिथे जावं, ते दर्शन घ्यावं. तर मग मी तिथे गेले, दर्शन घेतलं आणि अक्षरशः ती जी शेरूवाली माँ होती, तर ती साक्षात तिथे आपली वाट बघत बसली. आपली आईच आपली ती वाट बघत बसली. इतकं सुंदर ते आणि अक्षरशः अंगावर शहारे येत होते. असा हा अनुभव अद्भुत होता. तर ही झालेली घटना होती आणि मी आज हा व्हिडिओ शूट केला आहे आणि उद्या 11 नोव्हेंबर 2024 म्हणजे 11/11/2024 या दिवशी मी तुमच्या सोमवार त्या दिवशी तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या ज्या काही महत्त्वाच्या मनोकामना आहेत तुम्ही पूर्ण होण्यासाठी महाराजांचे आशीर्वाद घ्या, महाराजांच्या मंदिरात जा. तर आपण म्हणतो आपल्या देवघरातसुद्धा महाराज आहेत, आपल्या सगळीकडे महाराज आहेत, मग मंदिरातच का जायचं? तर एक छोटंसं उदाहरण सांगते की पहा, हवा सगळीकडेच असते. म्हणजे मी श्वास घेते म्हणजे इथेही हवा आहे, तुम्ही श्वास घेताय म्हणजे तिकडे पण हवा आहे. तर हे सगळ्यांना माहिती आहे की हवा सगळीकडे आहे. पण पहा, आपली एखादी सायकल, मोटरसायकल किंवा कार किंवा अजून मोठं काही ट्रक काही असेल, त्या ज्या वाहनामध्ये जी टायरमध्ये जी हवा लागते, ती हवा आपण कुठे जाऊन भरतो? तर ती पेट्रोल पंपावर जिथे हे भरलं जातं, हवा भरली जाते, तिथेच ते आपण जाऊन हवा भरतो. तर हे प्रत्येक एका स्थानाचं एक एक काय म्हणतो आपण पवित्र लहरी असतात. प्रत्येक स्थानाचं एक महत्त्व असतं. तर म्हणून आपण जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचं जे आभामंडल असतं ते तयार आपल्या भोवती होत असतं. आपल्यामध्ये जे काही निगेटिव्ह विचार असतात किंवा काही शक्ती असतील किंवा म्हणतो आपण आपलेच विचार असतील सपोज, तर हे सगळे वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा ही सर्व निघून जायला मदत होते आणि एक पॉझिटिव्ह ओरा आपल्या भोवती नक्कीच तयार होत असतो. तर पहा, जेव्हा जेव्हा कुठल्याही तुम्ही मंदिरात जा, तिथे जाऊन तुम्ही स्वच्छ हातपाय धुवा आणि मग तुम्ही महाराजांना नतमस्तक व्हा. तिथे जे काही देवाचं मंदिर असेल त्यांच्यासमोर तुम्ही थोडं बसा, थोडंसं ध्यान करा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्या पायांकडे तुम्ही पहा आणि नतमस्तक होऊन आपण तिथे आशीर्वाद घेऊन तिथे थोडा वेळ बसा. ती जी अद्भुत लहरी असतात, त्या ज्या पवित्र सकारात्मक लहरी आणि शक्ती असते, तर ती आपल्यासोबत असते आणि आपले बरेच आचार-विचार जे नको असतात, ते सगळे निघून जातात आणि हा तो अनुभव होता. तर आज आहे तर 11 नोव्हेंबर 2024 हा एक 11/11/2024 हा एक अद्भुत म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्स पॉवर जी म्हणतो आपण, ती खेचून घेण्यासाठी आजचा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर सोमवारी तुम्ही उद्या सोमवार आहे, तर पहा तुम्ही रुद्राभिषेक जरूर करा. कारण रुद्राभिषेकाने खूप सारे फायदे होतात. तुमचे अगदी लहानातले लहान प्रॉब्लेम्स असतील, घरात कुठलाही आजार असो किंवा तुमचे वास्तुदोष, पितृदोष असतील किंवा तुम्हाला नोकरीधंद्याचे प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक चणचण असेल, काहीही इश्यू असतील, तर तुम्ही नक्की रुद्राभिषेक घरातील कुठल्याही व्यक्तीने सकाळी अंघोळ झाल्या तुम्ही जर सकाळच्या वेळेतच रुद्राभिषेक केला तरी चालेल. रुद्राभिषेकाची लिंक आपल्या व्हिडिओवर आहे, तर तीसुद्धा तुम्ही लावून केलात तरी चालतं. शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर आणि ते जे तीर्थ असतं ते सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी नक्कीच करा आणि जर शक्य असेल तर मंदिरात दिवसभरात एकदा तरी जाऊन या तुमच्या जवळच्या मंदिरात. आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, त्यांना नमस्कार करा. शक्य असेल तर दररोज तुम्ही घरातून बाहेर पडताना किंवा सकाळ अशी सवय लावून घ्या की अंघोळ झाली की घरातील थोरा मोठ्यांचा आपण आशीर्वाद घ्यावा. तर त्यात किती जरी आपण मोठे झालो तरी आईवडिलांपुढे आपण नेहमीच कारण ते आहेत म्हणून आपलं अस्तित्व असतं. तर घरातल्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला कधीच लाजायचं नाही, कधीच घाबरायचं नाही आणि कधीच महत्त्वाचं म्हणजे कमीपणा बाळगायचा नाही. कारण ते आशीर्वाद आपल्याला खूप मोलाचे असतात. ते जरी तुमच्यापेक्षा कमी शिकलेले असतील तर ते आहेत म्हणजे पहा, आपण जेव्हा म्हणतो स्वामी कधी प्रसन्न होतात, तुमच्या आईवडिलांची सेवा जरी तुम्ही केली तरी ते प्रसन्न होतात. एक वेळेस तुम्ही स्वामींची सेवा केली नाही तरी चालेल, पण जो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा करतो त्यांच्यासमोर सर्व ब्रह्मांड झुकतं. कारण याचं उत्तम उदाहरण आपल्याला माहिती आहे भक्त पुंडलिकाचं. तर त्याच्यामुळे आपला विठू मोरया आणि आपली विठू माऊली युगानुयुगे त्या विटेवर उभे आहेत. तर ही अद्भुत लीला आहे आईवडिलांच्या सेवेची. तर आपलं सर्व
झालेली सेवा आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि असेच सुंदर सुंदर ब्लॉग तुमच्यासोबत मी आणेन. आणि तुम्हाला कुठल्या विषयावर ब्लॉग हवा आहे नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता. आणि आज मला जो महाराजांनी प्रसाद दिला तो खूप मला आवडला आणि मला भरभरून आशीर्वाद मिळाल्याचा तो एक पुरावा होता किंवा मला माझ्यासाठी ती एक स्फूर्ती होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सरिता24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला. चला तर मग परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.